2026च्या अवघ्या दुसऱ्या आठवड्यातच वानराने आमच्यावर भयंकर हल्ला केला. त्यांनी अगदी नवीन वर्ष सुरू झाल्यापासून सगळी फळं-बिळं सगळं काय असेल ते सगळं विस्कटायला सुरुवात केली. पण आम्ही त्यांच्याविषयी कधीच तक्रार केली नाही. गप्प बसलो काय करणार म्हणून. परंतु त्यांनी काल अशा प्रकारची एक खोड केली, की अगदी विचारू नका. म्हणजे काय सांगू मी तुम्हाला. त्यांनी असं केलं, की सरळ वरती जाऊन आमच्या सगळ्या पाईपा उपसल्या, स्लॅबवर टाकलेल्या टाक्यांच्या वगैरे. बरं उपसल्या ती उपसल्या उपसा, पण त्यांनी आमची अशी खोड मोडली, की सरळ-सरळ त्यांनी गरम पाण्याच्या टाकीचे एक दगड घेऊन असं झाकण एकीकडं आणि कणाकण, कणाकण त्याला होलच पाडून टाकलं. काय करणार? ऐन थंडीत आमची खोड मोडली त्यांनी. अहो, गरम पाणी हे किती महत्त्वाचं असतं थंडीच्या दिवसात सांगा बघू बरं. पण नाही, 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 नाही. त्यांनी सरळ असा दगड घेऊन कणाकण मोडून तोडून टाकली टाकी. आता टाकी तर आणायला पाहिजेच दुसरी, त्याच्यात काही शंकाच नाही. परंतु थंडीत असं म्हटल्यावर जरा बरंच वाटत नाही. आता काय करायचं? गिझरला पण पाणी घेऊन अंघोळ करायची म्हटलं तर तिकडच्या साईडच्या पाईपा पडून टाकल्यात. आता कधी दुरुस्त होतंय देवा तुलाच माहिती आहे. काय करायचं? शेवटी मी गप्प बसले, सगळेच गप्प बसले. काय पर्याय नव्हता. आणि सगळ्यात मोठी पपई जी आम्हाला खूप खूप आवडलेली होती, ती तर सगळीकडनं तोडून मोडून अगदी विस्कटून टाकलेली. जाऊ दे तिकडं. आणि अशी किचनची अवस्था झाली. काय स्वच्छ करायचं आणि कसं करायचं विदाऊट वॉटर ड्राय क्लीन.